आपल्याकडे एक म्हण आहे, पिपाणी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पिपाणी अशी काही वाजली की तिने तुतारीच्या रणनादाचा रसभंग केला। अपक्ष उमेदवारांनी पिपाणीवर हजारो मतं मिळवली। त्याचा मोठा फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसला। पण आता ही पिपाणी वाजली तर वाजलीच, पण आता काम संपलंय, त्यामुळे ती मोडून सुद्धा खाली जाणार आहे। घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची। शरद पवार यांना निवडणूक आयोगानं दिलासा देऊन ट्रम्पेटला आउट केलंय। पिपाणी चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत तुतारी नाव होतं। त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाच्या तुतारीचा आवाज चांगलाच घुमण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तुतारी तुतारी राष्ट्रवादी। ट्रम्पेट म्हणजे तुतारीनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचं मोठं नुकसान केलं होतं। सातारा लोकसभा मतदारसंघात काय झालं त्यावर एक नजर टाकूया। कमळ चिन्हावर लढलेल्या भाजपच्या उदयनराजे भोसलेंनी 5,71,134 मतं मिळवून विजय मिळवला। तुतारी वाजवणारा माणूस चिन्हावर लढलेले पवारांच्या पक्षाचे शशिकांत शिंदे यांना 5,38,363 मतं मिळाली। तर ट्रम्पेट म्हणजेच पिपाणी चिन्हावर लढलेले अपक्ष उमेदवार संजय गाडेंना 37,062 मतं मिळाली। पिपाणीचा शशिकांत शिंदेंना मोठा फटका बसला। शशिकांत शिंदेंचा 32,771 मतांनी पराभव झाला, तर संजय गाडेंना 37,062 मतं मिळाली। याचा अर्थ चिन्हातल्या साधर्म्यामुळे अपक्ष उमेदवारानं तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली। पिपाणी आणि तुतारी एकत्र दिसत असल्यामुळे त्या पिपाणीला जवळजवळ 45,000 मतं पडलीत आणि त्याच्यामुळे आमचे शशिकांतजी शिंदे खासदार त्या निवडणुकीमध्ये पराजय झाले। आमचा सुरुवातीपासून निवडणूक आयोगाला मागणी होती की पिपाणी हे चिन्ह आपण बदलावा, पण दबावाखाली निवडणूक आयोगाने हे चिन्ह बदललं नाही। त्याच्यामुळे मोठा फटका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला याच्यामध्ये बसला। पण आता इलेक्शन कमिशनचे डोळे उघडले, उशिरा का होईना, त्यांनी आता हे चिन्ह रद्द केलं, ही आनंदाची गोष्ट आहे। लोकसभा निवडणुकीत सातारा, बीड, शिरूर, बारामती, भिवंडी, दिंडोरी, रावेर आणि अहिल्यानगर मतदारसंघात पिपाणीला चिन्ह साधर्म्यामुळे चांगली मतं मिळाली। परिणामी विधानसभा निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवारांनी पिपाणीची मागणी केली। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तब्बल 19 मतदारसंघात पराभव झाल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षानं केला। कोणत्या मतदारसंघात चिन्ह साधर्म्यामुळे पराभव झाल्याचं पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं त्यावर एक नजर टाकूया। जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज आणि परांडा या मतदारसंघात पिपाणीवर लढणाऱ्या उमेदवारांमुळे मतं विभाजित झाल्याचा दावा पवारांच्या पक्षाकडून करण्यात आला। तर पिपाणी चिन्ह गोठवल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तुतारी आणखी कोणतं चिन्ह दिलं तरी जनतेला ज्याला मतदान करायचं त्याला जनता मतदान करणार आहे। काही ठिकाणी ते आमच्यासोबत युती द्यायला तयार आहेत, काही ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण मतदार कुठं त्याचं मत देतो हे सर्वस्वी मतदार राजावर अवलंबून असतं। त्यामुळे त्यांना जो तात्पुरता आत्मिक दिलासा भेटलेला आहे त्याकरता आमच्या शुभेच्छा। तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आणि ट्रम्पेट या चिन्हाला देण्यात आलेलं पिपाणी नाव यामुळे मतदारांचा गोंधळ उडत होता। या गोंधळामुळे पिपाणीवर लढलेल्या अपक्ष उमेदवारांनी चांगलीच मतं घेतली, तर शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांना मतविभागणीमुळे पराभव सहन करावा लागला होता। आता पिपाणी नसताना पवारांच्या पक्षाचे उमेदवार आगामी निवडणुकीत कशी कामगिरी करतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।